नमस्कार, नंदिनीज किचन्समध्ये आपलं स्वागत आहे। रोजची पोळी भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर आता आपण एक नवीन डिश बनवणार आहोत। पारंपरिक गुजराती पद्धतीची ही डिश आहे डाळ ढोकळी। तर त्याकरता मी साहित्य घेतलेलं आहे। इथे तुरीची डाळ घेतलेली आहे मी 2 वाट्या। त्याच्यामध्ये ना मी 1 वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे। शक्यतो ते गुजराती लोक वगैरे टाकत नाहीत, तुरीच्या डाळीमध्येच बनवतात, पण मी मुगाची डाळ पण मिक्स केलेली आहे त्याच्यामध्ये। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता, लसूण घेतलाय मी क्रश करून 8 ते 10 पाकळ्या, गुळाचा 1 खडा घेतलेला आहे, 1 टेबलस्पून लिंबाचा रस घेतलेला आहे, हिंग आणि हिरवी मिरची। ही डाळ जी आहे ती मी धुवून अर्धा तास भिजत घालून ठेवली होती। ती आता आपण कुकर मध्ये उकडून घ्यायची आहे। तर मी ते उकडण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकते, हिरवी मिरची आणि पाव चमचा हळद। आता हे मी डाळ उकडवून घेणार आहे। आता आपण पीठ मळायला घेऊया। याच्यामध्ये आता मी हे घेते गव्हाचं पीठ, हे 2 चमचे बेसन, मीठ टाकूया, हळद, थोडी तिखट मिरची पावडर, आणि आपण हा अर्धा चमचा ओवा टाकतोय। ओवा असा हातावर छान चुरून घ्यायचा आहे। आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून मळून घेणार आहोत। नॉर्मल आपण पोळ्यांसाठी जे पीठ मळतो तसंच मळायचं आहे हे। थोडं चमचाभर तेल टाकते याच्यामध्ये। आता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता ही आपली डाळ छान उकडलेली आहे। आपण आता ही मॅश करून घेऊया। छान अगदी मस्त उकडलेली आहे। आणि आता आपण फोडणी करूया। त्याच्यामध्ये तेल टाकते, एक छोटा चमचा आपण मोहरी टाकूया। मोहरी छान फुलू द्यायची आहे। आता जिरं टाकूया चमचाभर, जिरं आणि मोहरी छान तडतडली आहे। आता आपण याच्यामध्ये लसूण टाकूया, हा क्रश केलेला, कढीपत्ता टाकूया, लसूण छान आपण याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे।
मस्त. आता आपण टोमॅटो टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकूया. 2 चमचे मी तिखट घेतलेलं आहे आणि हा घरगुती गरम मसाला घेतलेला आहे. हे छान आपण मस्त परतून घेऊया. आता टोमॅटो मस्त फ्राय झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हिंग घालूया. हिंग तेलामध्ये घालायचं नाही, नंतरच घालायचं, कारण मग त्याचा जो हिंगाची जी टेस्ट असते ती निघून जाते. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकू. पाणी टाकूया. डाळीला सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गूळ. हा गुळाचा छोटा खडा टाकणार आहोत. हा जो 1 चमचाभर आपण लिंबाचा रस घेतला होता, हा लिंबाचा रस टाकतोय आपण. आंबट गोड तिखट असं मस्त. डाळ उकडताना आपण मीठ टाकलंच होतं, पण आता आपण थोडंसं तरी चवीपुरतं टाकणार आहोत. थोडीशी आपण कोथिंबीर पेरूया आणि आता इथे ह्याला छान उकळी येऊ द्या. तोपर्यंत आपण पोळ्या करून घेऊया. आपण नेहमी पोळ्या करतो ना, त्याच पद्धतीने ही पण पोळी लाटून घ्यायची आहे. मध्यम जाडसर, जास्त पातळ पण नाही. आणि हे आता आपण कट करून घेऊया. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्यायचे. अशा पद्धतीने हे डाळीला उकळी आली की आपण हे त्याच्यामध्ये सोडूया. मी आता उरलेला पण मी पोळ्या अशाच कट करून घेते. मी पहा आता आपली डाळीला छान उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये चमचाभर साजूक तूप टाकते आणि आपण आता हे पण टाकून घेऊया.
छान उकळलं की आपण सर्व करूया. आता अशा प्रकारे आपली डाळ ढोकळी तयार झालेली आहे. तुम्ही पण घरी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की कशी झाली आहे ते. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.